पळून गेलं का कोण? पळून कोण गेलं का? कसा बोला पळून गेला? पळून कसं गेला? पळून गेला भाषा वापरायचा समजलं? पळून गेला हा शब्द वापरायचा नाही. पळून कोण गेला? ग्रामसेवकावर निलंबन. नमस्कार मित्रांनो, मी रोहित स्वागत करतो तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आता तुम्ही म्हणाल की रविराज साबळेंचा हा नवीन मॅटर नेमका काय आहे, तर मित्रांनो तुम्हाला थोडक्यात सांगतो. आपण पाठीमागे जी 2-3 दिवसापूर्वी व्हिडिओ अपलोड केली होती, ज्या व्हिडिओमध्ये रविराज साबळे पाटलांनी गावचा भ्रष्टाचार, गावच्या ग्रामसेवकाबद्दल किंवा सरपंचाबद्दल जे विधान केलं होतं, त्याच विधानावरून आता मोठा वाद पेटलेला आहे आणि तुम्हाला तो या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळ्यात पहिली चौकशी होईपर्यंत हे निलंबित असतात. चौकशी त्याशिवाय होत नाही, हे कायम लक्षात ठेवा तुम्ही. साहेब, गोरे मॅडमला बोलवणं अपेक्षित होतं किंवा मग त्यांच्यावरती जर कारवाई हे तर 6 महिने झाला आलेले, तर सगळा गोळ तर त्या भोरे मॅडमनी घातलेला आहे. हे काय 10 महिन्यात त्यांच्या काही विषय नाही. त्यांच्यावरती चौकशी होत असताना निलंबनाची कारवाई पाहिजे किंवा सक्तीच्या रजेवरती. इथून मागच्या प्रत्येक ग्रामसभेची चौकशी झाली पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे काका, आम्ही तुम्हाला बोलतच नाही. तुम्ही ऐका ना, मी तुम्हाला एक शब्दाने बी बोललो नाही. मी तुम्हाला एक शब्दाने बी बोललो नाही. मला गरजही नाही बोलायची तुम्हाला. सांगायचं काम आहे. मी या दोघांना पकडतोय. मी माझं काम या दोघांकडे, तुमच्याकडे कामच नाही माझं. 80 आणि 3 मग 10 मिनिट वेळ काढला असतात तर 10 नागरिक वाढले असते साहेब. 11 झाले. यांच्यावर निलंबनाची कारवाई पाहिजे लगेच. ऐका बोयने साहेब, पत्र काढा, यांच्यावर निलंबनाची कारवाई पाहिजे लगेच. मोहिने साहेब, टायमिंग किती होता आपल्या ग्रामसभेला लोक येण्याचा? 9:30 ते 10. 9:30 ते 10. बाकीचे ग्रामसभा यांच्यावरती कारवाई पाहिजे आम्हाला लगेच. तुम्ही लोकांमध्ये जनजागृती का केली नाही? दौंडी का दिली नाही लोकांना? लोकांना माहिती का दिली नाही तुम्ही? यांच्यावर निलंबनाची कारवाई पाहिजे कारवाई लगेच. करा. लगेच त्याच्याशिवाय आम्ही इथं उठणार नाही, आम्ही इथं बसणार आहे. उपोषणला म्हणला तरी इथं बसतो ग्रामपंचायत सभा. आली की उठून जायचं. हा? यांनी दौंडी द्यायची ना ग्रामसभा उद्या बाबा. तुम्ही नळीमध्ये लावलंय का बाय? हे हा भाऊ कमी आता आलोय. लावलंय का नळीमध्ये बॅनर लावलंय का? काय पोस्टर नोटीस? भाऊ कमी इकडे सासरवाडीला गेलो, इथं माणसं जमल्यामुळे मी इथं आलो. दौंडी दिली का नळीमध्ये? दौंडी दिली का? दौंडी नाही दिली. अहो तुम्ही कोण सांगणार आहे? ग्रामसेवक सांगणार आहेत. दौंडी दिली का? तुम्ही कशाला मध्ये कशाला मध्ये येता? दौंडी दिली तुम्हाला विचारताय का प्रश्न? तुम्हाला प्रश्न विचारलाय का? मी तुम्हाला प्रश्न विचारलाय? 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 निलंबनाची कारवाई पाहिजे साहेब. मोहिने साहेब, 83 लोक, 13 लोक, किती लोक कमी पडतात? 100+ लोक होते. 13 लोक कमी पडतात. याला पळपुटेपणा म्हणतात, पळून जाणं. याच्या आधीच्या कुठल्या ग्रामसभेला एवढे लोक होते सांगू द्या त्यांनी. सगळी गाणी असतात त्याच्यात. पहिली ग्रामसभा असेल की जिला एवढे लोक होते. यातही तुम्ही कोरम पूर्ण नाही म्हणून तहकूब करता. त्यांनी तहकूब सांगितलं ना, अध्यक्षांनी तहकूब सांगितलं. अरे ऐक ना, एक गोष्ट आहे, ह्यांना एक बी अजून बी कळलं नाही की ह्यांना जेलमध्ये तर जावंच लागणार आहे. त्यांना तर सोडत नाही मी कसंच. त्यांना वाटते मजा आता फक्त मजा वाटते. म्हणजे चुका करणार. मला सांगा, ह्याच्या आधीची कुठली सभा एवढ्या लोकांची झाली? जाणीच नाही. मग त्या कशा ग्रामसभा ठरल्या? कशा काढल्या? ITR काढायचं ते तिकीट लावलं. सभा किती लोकात तुम्ही सही घेतली? 10-12 लोक लय झाली. मागच्या सगळ्यांच्या ऑनलाईन सह्या ऑनलाईन आता करायची. आता काय करता? आता गेले पळून. नाही पळून नाही. साहेबाला सोडतच नाही मी कसंच. साहेब, आम्ही तुमच्यासाठी इथं उभा येतं. मोहिने साहेब, तुम्ही इथं 100 पेक्षा 125 पेक्षा जास्त. तुम्ही लोक मोजली नाहीत का? तुम्ही लोक मोजली नाहीत. पळून गेलं पळून सांग बरं. काही बोलायचं नसतं. पळून गेलं का?
सगळे इथंच आहेत. पळून गेलं का कोण? मला सांग. पळून कोण गेलं का? कसा बोला पळून गेला? पळून कसं गेला? कसा बोलला पळून गेला? सगळे इथंच आहेत. पळून कसं गेला? हा, पळून गेला भाषा वापर केला. समजलं ना? पळून गेला हा शब्द वापरायचा नाही. हा. पळून कोण गेला? इथंच आहेत सगळे. ग्रामसेवकावर निलंबन कोण गेले? सगळे इथंच आहेत. हा. पळून गेला का? बघ, तुला बोलत नाही मी तुला. तू पळून गेला म्हणून तू 4 वेळा म्हणला पळून गेला. पळून कोण गेले? मॅडम पळून गेले की इथं? साहेब इथं आहेत, सगळे इथं आहेत. ऐक ना राज, तुम्ही सदस्य नाही आहेत ना? तुम्ही सदस्य तुम्ही थांबा मी मतदार आहे. सदस्य नाही. तो 4 वेळा बोलतो पळून गेले. कोण आहे? सगळे पळून गेले का? तुम्ही सदस्य नाही सगळे आहेत. पळून गेले. तुम्ही सदस्य मी नाही आहेत. सदस्य मी मतदार आहे. मी मतदार आहे. अहो ह्यांना ऐका ना, ह्यांना बोललंच नाहीये तुम्ही. पळून गेला हा शब्द कशाला म्हणतात? मला ऐका ना, थांबा. तुमच्या समोर पळून गेला हा शब्द वापरते 4 वेळा बोलले. मला निलंबनाची कारवाई पाहिजे ग्रामसेवक. नाही बोलतोयचा विषय नाही. मला तुमच्या समोर लोक होती. 100पेक्षा जास्त होती का कमी होती? नव्हते. बरं ठीक आहे. मागच्या ऐका ना, मागचा रेकॉर्ड त्याच्या बघा. अगोदरच्या तुम्ही ऐका. 100 लोक आहेत का? माननीय गट विकास अधिकारी महोदयांच्या आदेशानुसार आपलं आंदोलन होतं. माननीय गट विकास अधिकारी महोदय इथं आलेले होते. त्या आंदोलनामध्ये आपल्याला लेखी आश्वासन दिलेलं होतं. त्या अनुषंगानं माननीय गट विकास अधिकारी महोदय यांनी ग्रामसभा आयोजित करण्याचं पत्र ग्रामपंचायतला दिलेले होतं. ग्रामपंचायतनं ग्रामसभेचं जनजागृती करणं अपेक्षित आहे. जे काही जनजागृती केलेली नाही त्या बाबतीत पूर्वी एक ग्रामपंचायत अधिकारी यांना नोटीस दिलेली आहे. जनजागृतीच्या बाबतीत जे आपला आक्षेप आहे त्या आक्षेपाच्या अनुषंगाने आम्ही त्यांचा खुलासा मागतोय. हे बघा, खुलासा 4 वेळा नाही ऐकणार मी. हे बघा, अजून एक गोष्ट थांबा. शिस्तभंगाची कारवाई लगेच हवी. माझ्यापासून 7 किलोमीटर इथून शिस्तभंगाची कारवाई लगेच हवी. नाही, खुलासा जमणारच नाही. शिस्तभंगाची कारवाई तुमच्या समोर आहे. मागच्या थांबा ग्राम ऐका, ज्या तरतुदी आहेत जी प्रोसिजर आहे ती अडॉप्ट करावंच लागतंय. त्या अडॉप्ट करण्यासाठी तुम्ही मागच्या वेळेस तुमच्या डोळ्यासमोर ग्रामपंचायत मध्ये रेकॉर्ड नव्हतं, तो निलंबित झाला का अधिकारी? नोटीस निघालेली आहे. कधी? नोटीस काय निघाली खुलासा काय आलाय आम्हाला दाखवा. नोटीस निघालेली आहे. ती खुलासा देतील. आज पोहोचलेलं नसेल त्यांच्याकडे नोटीस, टपाला नाही आलेली असेल किंवा ती तिकडे आलेली नाही. तुमच्या समोर आहे, त्यांनी कर्तव्यामध्ये कुसूर केलेला आहे. तुम्ही ऑन द स्पॉट निलंबित करण्याचे तुम्हाला अधिकार आहेत. प्राप्त आहे. कसा खुलासा घेता प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही? प्रत्येक गोष्टीमध्ये खुलासा कसा घेता तुम्ही? जे आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या डोळ्यासमोर गोष्टी आहेत. आपण मला सांगा, तुम्ही विशेष ग्रामसभा लावली, अर्जदाराला कळवणं कर्तव्य आहे की नाही? तुम्ही लावली कसं काय? ज्या ज्या बाबीच्या त्रुटी आहेत त्या बाबतीत आम्ही त्यांचा खुलासा मागवतोय. ती खुलाशाने काहीच होत नाहीये साहेब. आणि दुसरी गोष्ट आहे, ग्रामसभा तहकूब झाल्यानंतर आपण दुसरी ग्रामसभा लावतो त्यावेळेस आपल्याला कोरमची आवश्यकता भासणार नाही. ग्रुप ग्रामपंचायत आहे. ऐका ग्रुप ग्रामपंचायत आहे. इथून 7 किलोमीटरवर नळी आहे. त्या लोकांना काय माहिती तुम्ही ग्रामसभा इथं म्हणता तुम्ही माहित होतं ना. माहित होताचा विषय नव्हता. तुम्ही जनजागृती करण्याची गरज होती. मॅक्झिमम करणं अपेक्षित आहे. कर्तव्यामध्ये कुसूर केलेला आहे. ऐका, कर्तव्यामध्ये कुसूर केलेला आहे. ग्रामसेवकाने कर्तव्यात कुसूर केलाय. ग्रामसेवकाचं निलंबन आम्हाला हवंय. हे एकदा नाही, प्रत्येक वेळेस ग्रामसेवक त्याच्या मनमानीने कारभार करणार आणि तुम्ही खुलासा मागवणार आणि आम्ही टाळकुटत बसणार. हे जमणार नाही. आम्हाला इथं पाहिजे नाही तर आम्ही इथं आंदोलनाला बसतोय. आम्ही इथून उठणार नाहीत. आम्ही इथून उठणार नाहीत. आम्हाला निलंबन पाहिजे या ग्रामसेवकाचं.